नमस्कार मंडळी, मी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आहे माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ, म्हणून मी बनवते प्रसादाचा शिरा। त्यासाठी लागणारी सामग्री पाहूयात। इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, काजू बदाम घेतलेले आहेत तुकडे करून, केशर दूध घेतला आहे, विलायची घेतलेली आहे, किशमिश घेतला आहे, एक छोटं केळ घेतलेलं आहे। चला आता करूयात रेसिपीला सुरुवात। इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे गॅसवरती। आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत, ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घेत आहे मी। इथं साखरेचं प्रमाण ही तसंच घेतलं आहे, जास्त गोड होत नाही, छान होतो शिरा। आता त्या तुपामध्ये आपण छान रवा भाजतोय तोपर्यंत 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी त्याच वाटीने घेतलेला आहे। हे दुसऱ्या गॅसवरती उकळवत ठेवणार आहोत। असं एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे मी हे। आता हे चांगलं गरम कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला। आता रवा छान मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। इथे मी रवा भाजून घेते। त्याच्यामध्येच आपण काजू, जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते सगळे टाकून घेणार आहोत। याच्यावरती खूप छान भाजून घेणार आहोत, त्यामुळे ते खूप क्रंची आणि छान लागतात शिऱ्यामध्ये। बघू शकता तुम्ही, असं हलवून घेते मी व्यवस्थित। मस्त मिक्स करून घ्यायचं। ड्रायफ्रूट्स छान भाजायचे रव्याबरोबर। केळी इथंच टाकायचं आहे आपल्याला। केळ जर आपण नंतर टाकलं तर ते शिऱ्यामध्ये काळी पडतात आणि व्यवस्थित दिसत नाही, ते खातानाही व्यवस्थित लागत नाही। म्हणून या ड्रायफ्रूट्स रव्याबरोबरच आपण केळ चांगलं परतून घेणार आहोत तुपावरती रव्यासोबत। अगदी व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत। रवा चांगला भाजलेला आहे, आपण बघू शकता। आता मी जे दूध कडकडीत गरम करून घेतलं होतं ते इथं मी टाकून घेतलेलं आहे। चांगल्या गुठळ्या मोडेपर्यंत थोडं थोडं दूध करून टाकायचं आहे आपल्याला। सगळं दूध आता मी चांगलं मिक्स करून घेत आहे। व्यवस्थित रवा, दूध, साखर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला। म्हणजे आता साखर घालणार आहोत। दूध घातल्यानंतरच साखर घालायचे, कारण रव्याला साखर घातल्यानंतरही पाणी सुटणार आहे। या पाण्यावरती अगदी मऊ मोकळा रवा, लुसलुशीत रवा छान होतो। आता इथं मी केशर दूध घालत आहे आणि जी इलायचीची पूड घेतली होती आपण तीही घालत आहोत। सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवत आहे मी इथं। झाकण ठेवून 5 मिनिटं रव्याला छान वाफ काढून घ्यायची आपल्याला। आता बघू शकता 5 मिनिटांनंतर मी इथं उघडते आहे। रवा किती छान व्यवस्थित दूध, पाणी, साखर व्यवस्थित त्यात प्रमाणात पडलेला आहे, त्यामुळे रवा मोकळा, मऊ, लुसलुशीत झालेला आहे, अगदी छान, जसं आपण प्रसादासाठी बनवतो तसा। चला मी आता वाटीत काढून दाखवते तुम्हाला। बघा, आपला रवा अगदी सत्यनारायणच्या पूजेला जसा हवा असतो तसा झालेला आहे। या प्रमाणाने जर तुम्ही रवा बनवला, तुमचाही रवा असाच होईल। आणि तुमची रेसिपी रव्याची कशी झाली ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।